नोंदवलेले होते, हा सगळा घोळ मी आपल्या समोर आणला, जनतेसमोर आणला. अर्थात सगळेच विरोधी पक्ष ह्या घोळाबद्दल बोलत आलेले आहेत. मला वाटतं काही दिवसांपूर्वी लोकसभेत जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधीजी यांनी देखील हरियाणामध्ये काय झालं हे लोकांसमोर आणलं. पण हे सगळे जे आम्ही करत आहोत म्हणजे आता बिहारचा पण अभ्यास होईल, तिथे काही लोकांनी हे पण दाखवलेलं आहे की जेवढी मतं पोल झाली त्याच्यापेक्षा जास्ती मतं मोजली गेली वगैरे. हा सगळा जो गोंधळ आहे किंवा ही वोट चोरी जी आहे ही लोकांसमोर आणत असताना एका अर्थी ही अकॅडमिक एक्सरसाइज झाली, कारण निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, सत्ता त्यांनी प्राप्त केलेली आहे, कुठच्याही मार्गाने असो पण त्यांनी प्राप्त केलेली, आमच्या डोक्यावर सरकार बसवलेली आहेत. पण हे सगळं होत असताना आपल्याला आठवत असेल आमचा मोर्चा देखील आम्ही काढला होता, कारण 1 जुलै 2025 ही यादी ग्राह्य धरलेली आहे सगळ्याच महानगरपालिकेच्या यादीसाठी. एकतर म्हणजे जुलै ते आत्तापर्यंत जे 18 वर्षाचे मतदार आहेत, फर्स्ट टाइम वोटर्स असतील, त्यांना अधिकार तर मिळणारच नाही, ही वेगळी गोष्ट. 1 जुलै 2025 पर्यंत जी राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकेसाठी मास्टर लिस्ट दिलेली आहे त्याच्यात जो सगळा घोळ झालेला आहे, गोंधळ जो आहे, घोळापेक्षा गोंधळ घातलेला आहे किंवा चोरी केलेली आहे, त्याचा अभ्यास एका बाजूने चालू आहे. मला वाटतं पुढच्या 7-8 दिवसांमध्ये आम्ही पक्ष म्हणून मुंबईत जे काय आहे ते आपल्यासमोर ते प्रकरण आणू. पण अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जेव्हा एका बाजूला अकॅडमिक एक्सरसाइज चालू असते, ॲक्टिव्हली पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही सगळेच विरोधी पक्ष म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा साधी गोष्ट म्हणजे जी प्रारूप यादी आलेली आहे काल, ड्राफ्ट रोल, ती पहिलं तर आपल्याला आठवत असेल 7 तारखेला येणार होती, 7 नोव्हेंबरला. मग सांगितलं गेलं की नाही आता 14 तारखेला येणार, येणार येणार येणार, ती परत त्या दिवशी सांगितलं नाही आता 20 तारखेला येणार. आणि एकंदर प्रश्न हाच होता आम्हाला की थांबलेत नेमके कशासाठी. बिहारच्या निवडणुकीसाठी थांबलेत जेणेकरून तिकडचे काही दुबार मतदार जे दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, जिथून जिथून बिहारमध्ये नेले होते भाजपने, ते इथे हलवण्यासाठी थांबलेले आहेत, की जो एकंदर त्यांच्याकडे दुबार तिबार मतदारांचा किंवा हे जे घरात 100 मतदार, 1000 मतदार दाखवलेले आहेत, शौचालयावर मतदार दाखवले, रजिस्टर केले घर म्हणून, नवी मुंबई आयुक्तांच्या घरी 105 मतदार दाखवले होते, हे सगळे गोंधळ क्लीन करायला ह्यांनी एवढा वेळ घेतला का हा मी विचार करत होतो. पण काल जेव्हा ह्या मतदार याद्या यायला सुरुवात झाली, पहिली गोष्ट म्हणजे काल सकाळी या आलेल्या नव्हत्या, दुपारपर्यंत आले, संध्याकाळ झाली मतदार येण्यासाठी. ती यादी आल्यानंतर आपल्याला आठवत असेल, जर आपण आत्ता पण जाऊन पाहिलं तर एक सुद्धा यादी ही मशीन रिडेबल नाही आहे. खरं तर तसं यादी आपण पाहायला गेली तर आत्ता मी माझ्या नावाचं सर्च करून पाहिलं, त्याच्यात एवढे डिटेल्स मागितलेत त्यांनी की तुम्ही कुठे राहता हे तुम्हाला कसं कळणार आणि कुठच्या यादीत आहे, हा तर एक गोंधळ आहे. साधारणपणे 1 ते 50,000 वगैरे अशी त्यांनी यादी दिलेली आहे. पण काल जे दिसून आलं आणि जो आत्ता आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे तो एवढा भयानक आहे, जे मी आधीपासून सांगत आलेलो आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून काम करतं हे आज दिसायला लागलेलं आहे. ह्यांना वॉर्ड कापणं जमलं नाही, ह्यांना वॉर्ड बाउंड्रीज बदलणं जमलं नाही, तर ह्यांनी अक्षरशः याद्यांच्या याद्या उचललेल्या आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये टाकलेल्या आहेत. काही उदाहरणांचा आम्ही अभ्यास केलेला आहे, तो तुमच्यासमोर आणूच. पण आज मी 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये जे कोणी रहिवासी आहेत, जे कोणी नागरिक आहेत, त्यांना आवाहन करत आहे की खास करून तुम्ही तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर दुसऱ्यांचं कोणाचं नाव लिहिलं आहे का ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. काल प्रारूप यादी आली, ही तसं नागरिकांना तसं कुठेही माहिती नाही. राजकीय पक्ष म्हणून जे आम्ही अभ्यास करतोय आम्हाला पण ते कठीण गेलेलं आहे. जी समरी दिलेली आहे ती समरी एवढी भयानक आहे, तुमची बिल्डिंग त्याच्यात आहे की नाही हे तुम्हाला कळणारच नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं त्या यादीत नाव आहे की नाही हे मी जाऊन शोधायचं तरी कुठे नागरिक म्हणून. एवढं सगळं ते कठीण करून ठेवले, किचकट करून ठेवलेलं आहे. आम्ही 3-4 उदाहरणं तुमच्या समोर आणतो, कारण ह्याचा अभ्यास आम्ही लगेच केला. काल रात्रभर बसून आमच्या पूर्ण टीमने हा अभ्यास त्वरित केलेला आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये अजून काही गोष्टी तुमच्यासमोर आणू ज्या धक्कादायक आहेत, त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की अशी निवडणूक जी गेम सेट मॅच केलेली आहे, मग तुम्ही आम्हाला मतदानाला तरी कशाला बोलवता. तुमच्याच कार्यकर्त्यांमध्ये मतदान घ्या आणि इलेक्शनच्या ऐवजी सिलेक्शन बोलून टाका ना. पण अशी जी मतदार यादी आणि गोंधळ बोलणार नाही, पण चोरी जी तुम्ही करत आहात, मुंबई जिंकण्यासाठी असेल, पुणे जिंकण्यासाठी असेल, ठाणे जिंकण्यासाठी असेल, देशाची सत्ता काबीज केल्यानंतर देखील तुमचा जीव चिटिंग करून, वोट चोरी करून शहरं आमची महाराष्ट्राची जिंकायची तर लुटायची आहेत, ती अशा प्रकारे जर असेल तर निवडणुकीला सामान्य माणसांनी, जनतेने जायचं कसं, इतर पक्षांनी जायचं कसं, हा प्रयत्न हा मोडून काढूच. आम्ही ऑब्जेक्शन तर टाकणार आहोत, कारण साहजिक आहे तुमचा पुढचा प्रश्न असेल
की तुम्ही ऑब्जेक्शन घेणार का, पुढचं पाऊल काय. ऑब्जेक्शन टाकू, पण ऑब्जेक्शन टाकल्यानंतर निवडणूक आयोग खरोखर त्याच्यावर काही करणार आहे का, हे उत्तर भाजपकडून नाही तर निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे. मी विनंती करीन आमचे पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांना की ज्या 2-3 याद्यांवर आम्ही अभ्यास केलेला आहे आणि जो घोळ झालेला आहे किंवा गोंधळ घातला आहे, निवडणूक आयोगाने, भाजपच्या निवडणूक आयोगाने तो लोकांसमोर आणावा. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जसं आदित्य साहेबांनी सांगितलं, महाराष्ट्र